नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागल्या लेक्चर्समध्ये 1991चं नवीन आर्थिक धोरण अभ्यासलं. त्याचबरोबर 1991 नंतरच्या बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या सुधारणांचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर 1991 नंतर भांडवली बाजारात ज्या सुधारणा झाल्या त्या सुधारणांचाही आपण आढावा घेतला. आज आपल्याला थोडक्यात 1991 नंतर विमा क्षेत्रात ज्या सुधारणा झाल्यात त्याचा विचार करायचा आहे आणि नवीन आर्थिक धोरणाचं आपण मूल्यमापन अभ्यासणार आहोत. एकंदरीत आपण जर बघितलं तर 1956 पासून या विमा क्षेत्रामध्ये फक्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ज्याला आपण LIC म्हणतो, या LICचीच मक्तेदारी होती आणि इतर कोणत्याही खाजगी इन्शुरन्स कंपन्या अस्तित्वामध्ये नव्हत्या. मात्र आपल्याला असं दिसून येईल की 1999मध्ये भारत सरकारनं याच्यामध्ये आमूलाग्र बदल केले आणि इन्शुरन्स रेग्युलेशन्स ॲक्ट जो आहे तो ॲक्ट अस्तित्वात आणला आणि त्या अंतर्गत आपल्याला असं दिसून येईल की या विमा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला वाव दिलेला आपल्याला दिसून येतो. आता हे इन्शुरन्स रेग्युलेशन्स ऑथॉरिटी ॲक्ट जो आहे याच्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असणारी LIC यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली आणि त्यामुळं प्रत्येकजण लोकांना आरोग्यदायी अधिकाधिक सुविधा पुरवू लागले. त्यामुळं लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे असणारे विमे हे मिळत राहिलेले आपल्याला दिसून येतात. जसं आपल्याकडे आपण म्हणतो जीवन विमा आहे, तसंच आरोग्यवम योजनासुद्धा अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर स्थावर प्रॉपर्टी जी आहेत, आपल्या स्थावर मालमत्ता ज्या आहेत, ज्याला आपण जंगम मालमत्ता असं म्हणतो, मग घर असू दे, व्यवसाय असू दे, व्यवसायामधली यंत्र असू दे, या सर्वांच्यासाठी विमा आलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीला आता एक प्रकारचं विमा कवच संरक्षण त्याच्या अंतर्गत मिळायला लागलं. त्यामुळं लोकांना आपल्या स्वतःबरोबरच आपल्या असणाऱ्या प्रॉपर्टीची सुद्धा सुरक्षिततेची काळजी थोडीशी कमी झाली. याचं कारण असं की ही एक सामाजिक सुरक्षिततेच्या अंतर्गत आपल्याला असं दिसून येतं की व्यवसायाला असेल किंवा आपल्या घराला असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की शेती उत्पन्नाला असेल, म्हणजे पिकांना वगैरे विमा मिळू लागला आणि त्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसेल की या विमा पॉलिसींच्यामुळं वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टी याच्या अंतर्गत आल्यामुळं साहजिकच एक प्रकारची चांगली सुरक्षितता निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि दिवसेंदिवस आपण जर आज बघितलं तर बजाजसारखी कंपनी असू दे किंवा आपल्याला असं दिसून येईल की टाटासारखी कंपनी असू द्या, रिलायन्ससारखी कंपनी असू द्या, या अनेक कंपन्यांचे आता खाजगी विमे आलेले आपल्याला दिसतात. याचबरोबर काही वित्तीय संस्थासुद्धा म्हणजेच बँकासुद्धा या विमामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. मग UTI सारखी बँक असेल, त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की ICICI सारखी बँक असेल, IDBI सारख्या बँका असतील, या बँकासुद्धा विमा क्षेत्रात आलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं लोकांना विविध प्रकारची एक निवड करण्याची संधी, अल्प असणाऱ्या गुंतवणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारची संरक्षण आपण ज्याला म्हणतो, हे संरक्षण त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं दिसतं आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये हे विमा क्षेत्र जे आहे हे विमा क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारित होत चाललेलं, वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ते अनेक ठिकाणी पोचलं. ग्रामीण भागातील अनेक लोक सुद्धा या इन्शुरन्स घेत असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळं सर्वच लोकांच्या पर्यंत आपल्याला असं दिसून येईल की हे विमा क्षेत्र अलीकडच्या काळात पोचत चाललेलं आपल्याला दिसतंय, ते विस्तारत चाललेलं आपल्याला दिसते आणि हा बदल जो नेमका झाला तो 1991 नंतरच्या असणाऱ्या सुधारणांच्यामुळं झाला. वेगवेगळ्या योजना म्हणजे ज्याला आपण स्कीम्स अशा म्हणतो, ह्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या असणाऱ्या खाजगी संस्थांनी आणलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्याचे फायदे जे आहेत ते निश्चितपणे ग्राहकांना मिळत असलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर एक प्रकारची जीवनाबरोबर आपल्या मालमत्तेची सुद्धा एक चांगल्या प्रकारची सुरक्षितता त्याच्यातून प्राप्त झालेली आहे. म्हणजे
अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर 1991च्या नवीन आर्थिक धोरणापासून ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात झालेले जे क्रांतिकारक बदल आहेत, या बदलांचं कुठंतरी आपल्याला मूल्यमापन करावं लागेल. आणि म्हणून मूल्यमापनाचा विचार करत असताना, म्हणजेच नवीन आर्थिक धोरणाच्या मूल्यमापनाचा विचार करत असताना आपण जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं दिसते, तो म्हणजे मक्तेदारी नियंत्रण कायदा रद्द झाला. परवाना पद्धती जी परमिट लॉ होतं ते परमिट लॉ रद्द झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं व्यापार वृद्धीसाठी एक प्रकारची चालना मिळाली. नवनवीन उद्योगधंदे अस्तित्वात यायला लागले. सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व कमी होऊन खाजगी क्षेत्राला वाव मिळालेला आपल्याला दिसतो. म्हणजे या सगळ्यांचा परिणाम असा झाला की पॉझिटिव्ह होत गेलेला आपल्याला दिसून येतो. आज जर आपण एक बघितलं तर सार्वजनिक क्षेत्राच्या बरोबर आज खाजगी क्षेत्र हे विस्तारत चालल्यामुळं सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रांच्या मध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि जे सार्वजनिक क्षेत्र तोट्यामध्ये चालत होतं किंवा फारसा त्याच्यामधून फायदा होत नव्हता, त्याचं सरकारनं सरळ निर्गुंतवणुकीकरण म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट केली. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की त्याचा फायदा खाजगी क्षेत्रामध्ये झाला किंवा खाजगी क्षेत्राला ते क्षेत्र मिळाल्यामुळं साहजिकच सार्वजनिक क्षेत्राचं जे आजपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये वर्चस्व होतं ते वर्चस्व कमी झालेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मक्तेदारी नियंत्रण जे आहे ते मक्तेदारी नियंत्रण कायदा रद्द झालेला आपल्याला दिसतो. आणि मक्तेदारी नियंत्रण कायदा रद्द झाल्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून येतं की कोणत्याही उद्योगधंद्यांची किंवा सार्वजनिक क्षेत्राची मक्तेदारी निर्माण झाली नाही. त्यामुळं अनेक खाजगी क्षेत्रांना सुद्धा आजपर्यंत जे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे होते त्याच्यामध्ये येण्याची एक संधी चांगल्या प्रकारची प्राप्त झाली. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योगधंदे असतील, सिमेंट उद्योगधंदे असतील किंवा कागद निर्मितीचे उद्योगधंदे असतील, ऊर्जा निर्मितीचे उद्योगधंदे असतील, या सगळ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की या उद्योगधंद्यामध्ये आता खाजगी क्षेत्र आल्यामुळं अधिकच प्रगती त्यांची झालेली आपल्याला दिसून येते, म्हणजे वाढत चाललेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा नवीन आर्थिक धोरणाचा आणखीन एक चांगला परिणाम झाला ते म्हणजे परकीय गुंतवणुका वाढल्या. आणि परकीय गुंतवणुका वाढण्याचं कारण असं की आम्ही त्यांच्यासाठी जे क्षेत्र आहे ते विस्तारित केलं. पूर्वी आपल्याला असं दिसून येत होतं की 51%च कुठेही खाजगी क्षेत्रामध्ये असो किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये असो परकीय गुंतवणुका करण्याची मर्यादा घालून दिलेली होती. पण आपल्याला असं दिसून येईल की 1991 नंतर मात्र ही मर्यादा आपण वाढवली आणि ती 74%वरती नेली. त्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की परकीय गुंतवणूकदारांना सुद्धा आपल्याला काय नफा मिळेल किंवा जो काय उद्योगधंदा वाढवता येईल ते वाढवता येणं शक्य झालं. त्यामुळं आपल्याकडं परकीय गुंतवणुका सुद्धा आकर्षित झाल्या. आणि त्यामुळं भारतामधल्या परकीय गुंतवणुका वाढीचं प्रमाण जे आहे ते ह्या नवीन आपल्याला असं दिसून येईल की उद्योग धोरणानंतर किंवा नवीन आर्थिक धोरणानंतर वाढलेलं आपल्याला दिसतं. परंतु त्याचबरोबर काही समस्याही निर्माण झाल्या. कारण आपण ज्यावेळी आधुनिकीकरणाकडे जात असतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे यंत्रसामुग्री तंत्रज्ञान याच्यामध्ये बदल होत असतो. आणि या बदलामुळं ज्या आधुनिक टेक्नॉलॉजी आल्या त्याच्यामध्ये मनुष्यबळाचा कमी वापर होऊ लागला, तंत्रज्ञानाचा अधिक वापर वाढला. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपली बेरोजगारी वाढलेली आपल्याला दिसून येते, दारिद्र्य वाढलेलं आपल्याला दिसून येतं, औद्योगिक प्रदूषण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की वाढ ही दिवसेंदिवस होत असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपला जो देशामध्ये कमवला जाणारा नफा आहे तो परदेशी चालला. त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की एका बाजूने जरी आपल्याला फायदे वाटत असले तरी दुसऱ्या बाजूनं मात्र आपल्याला असं दिसेल की तोटेही होत चाललेले आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळं ह्याही गोष्टी घडून आल्या. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की पायाभूत उद्योगधंद्यामध्ये मात्र सातत्यानं आपल्याला असं दिसून येईल की वाढ होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो की रस्ते असतील किंवा वीज प्रकल्प असतील याच्यामधल्या गुंतवणुका वाढत गेल्यामुळं साहजिकच आर्थिक विकासाला मात्र फार मोठा हातभार याच्यामध्ये लागलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की नवीन जे कमी दराचे किंवा आयात दर जे होते ते कमी झाले. त्यामुळं आपल्याला आयात सुद्धा स्वस्तात करता येणं हे शक्य झालं. म्हणजे परकीय जे तंत्रज्ञान आहे, यंत्रसामुग्री आहे, याची आपल्याला अत्यंत गरज होती. आणि याच्या असणारे कराचे दर कमी झाल्यामुळं साहजिकच आपल्याला हे परकीय तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध होऊ लागलं की जे आपल्या आर्थिक विकासासाठी त्याचा वापर करता येणं शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर मूल्यवर्धित कर जे आहेत हे मूल्यवर्धित कराची संकल्पना आणली. म्हणजे जसजसं तुमचं
आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर व्हॅट पद्धती जी आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ज्याला आपण म्हणतो, हे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स त्याच्यामध्ये आलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येते की श्रमिकांच्या कायद्यामध्ये बदल झाले. कामाचे तास असू दे, त्यांना देण्यात येणारे वेतन असू दे, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा असू दे, या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की एक आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसतो आणि आपण एक चांगल्या राहणीमानाकडे जात असलेलं आपल्याला चित्र दिसून येतं. त्याचबरोबर काही क्षेत्र जे आहेत ते लघुउद्योगांच्यासाठी सुद्धा आरक्षित केलेले आपल्याला दिसतात. हे आरक्षण दिल्यामुळं साहजिकच तिथं लघुउद्योग निर्मितीसाठी एक प्रोत्साहन मिळालं. म्हणजे मोठ्या उद्योगाबरोबरच लघु उद्योगधंद्याचा विकास होणं अत्यंत गरजेचं होतं. कारण हे लघुउद्योग आपल्याला माहीत आहे की निमशहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जास्ती करून निर्माण होत असतात आणि त्यामुळं अशा उद्योगधंद्यांना सुद्धा हे क्षेत्र जे आहे ते आपल्याला असं दिसून येतं की आरक्षित ठेवलं गेलं आणि त्याचा फायदा हा झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा प्रकारे काही फायदे थोडेसे तोटे या मात्र नवीन आर्थिक धोरणामध्ये झालेले आपल्याला दिसतात. पण एकंदरीत आपण जर सारांश जर पाहिला तर मात्र नवीन आर्थिक धोरणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झालेला मात्र निश्चितपणे आपल्याला दिसून येतो. आणि यानंतर आपल्याला सामाजिक पायाभूत सुविधांचा विचार करायचा आहे, तो आपण करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1991च्या धोरणानंतर आता या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक पायाभूत सुविधांचा अभ्यास करणार आहोत. आता सामाजिक पायाभूत सुविधांचा विचार करत असताना या ठिकाणी आपल्याला या प्रामुख्यानं शिक्षण, आरोग्य व कुटुंब कल्याण या सुविधांच्या वरती खऱ्या अर्थानं भर द्यायचा आहे. आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये ज्या सुविधा आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे होत असलेल्या आपल्याला दिसतात. पण प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर या सुविधांच्या मध्ये दोन प्रकार पडत असलेले आपल्याला दिसतात. एक म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा ज्या आहेत, या आर्थिक पायाभूत सुविधा असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता आर्थिक पायाभूत सुविधा म्हणजे काय की जिथं आपल्याला असं दिसून येईल की रेल्वेच्या लाईन टाकलेल्या आहेत किंवा रेल्वेचा विस्तार होतो आहे. त्याचबरोबर हवाई वाहतुकीचा विस्तार होतो आहे, जलवाहतुकीचा विस्तार होत आहे, म्हणजे बंदरं वगैरे बांधली जातात किंवा बोटीनं वाहतूक होते आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतूक वाढते आहे, दळणवळणाची साधनं वाढत आहेत. ह्या सगळ्या सुविधा, बँकिंग क्षेत्रामध्ये वाढ होते आहे. या सगळ्या सुविधांचा जर विचार केला तर ह्या सगळ्या सुविधा या आर्थिक सुविधांशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसतात. आणि सामाजिक सुविधामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यामुळे समाज घडत असतो, समाज बदलत असतो, समाजामधली जी साधन सामुग्री आपण म्हणतो की ज्याला आपण मानवी साधन सामुग्री म्हणतो, ही मानवी साधन सामुग्री आपण जर बघितलं तर वाढत असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांना जर शिक्षण मिळालं तर साहजिकच त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं कौशल्य निर्माण होतं, सारासार विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्याचबरोबर मनुष्य जे आहे ते बौद्धिक काम अधिक चांगल्या प्रकारे करत असल्यामुळे उत्पादनामध्ये सुद्धा भर पडत असलेले आपल्याला दिसते. आणि म्हणून आपल्याला या शैक्षणिक सुविधांचा सुद्धा विचार करायचा आहे. आता हे शिक्षण आहे, त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येते की सामाजिक सुविधांच्या मध्ये आरोग्य येत असलेलं आपल्याला दिसतं. कारण आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण जर सशक्त असू तरच आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना आहेत त्या सुद्धा सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, मग ती ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असतील किंवा आपल्याला असं दिसून येईल की नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यांच्या माध्यमातून ज्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. राज्य सरकार काही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत असतं, केंद्र सरकार काही त्याच्यासाठी अनुदान देत असतं. आणि या सगळ्यामधून लोक एक सशक्त पिढी तयार व्हावी की जेणेकरून उत्पादन क्षमता जी आहे त्यांची, ती उत्पादन क्षमता म्हणजेच त्यांच्या माणसामधील असणारी कार्यक्षमता वाढावी, या दृष्टिकोनातून काम करत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपण जर बघितलं तर 1991 नंतर जशा आर्थिक सुधारणा झाल्या तशा या सामाजिक पायाभूत सुविधांच्या मध्ये सुद्धा सर्वसमावेशक अशा प्रकारचं विकासाचं धोरण ठरवलं गेलं. आणि हे विकासाचं धोरण ठरवत असताना शैक्षणिक सुविधा एका बाजूनं वाढवत जायचं. मग प्राथमिक शिक्षण असेल,
माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल, याच्यामध्ये आमूलाग्र बदल करत जायचं किंवा याच्यामध्ये वाढ करत जायचं आणि त्याचबरोबर आरोग्यदायी सुविधा लोकांच्यासाठी निर्माण करायच्या. मग प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, जिल्हा रुग्णालये असतील किंवा राज्य सरकारची रुग्णालये असतील, केंद्र सरकारच्या माध्यमातून देणाऱ्या आरोग्यदायी योजना असतील, या सगळ्यांचा परिणाम असा आहे की आपल्याकडे या असणाऱ्या सामाजिक आणि मूलभूत ज्या सुविधा आहेत या सुविधा वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आतापर्यंत केवळ सार्वजनिक क्षेत्राचीच मालकी होती किंवा सरकारच हे सगळं सुविधा करत होतं. पण अलीकडच्या काळामध्ये आपण जर 1991 नंतर बघितलं तर अनेक खाजगी शिक्षण संस्था सुद्धा सुरू झालेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर खाजगी डॉक्टर, नर्सेस ह्याही निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे खाजगी रुग्णालयांची संख्या सुद्धा वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं लोकांना जलद आरोग्यदायी सुविधा पुरवणं ही शक्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर खाजगी शिक्षण संस्था निघत असल्यामुळं गावोगावी आज शैक्षणिक प्राथमिक शिक्षणाची किंवा माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत चाललेली आपल्याला दिसत आहे. आजकाल आपण बघतोय की इंग्लिश मिडियमचं एज्युकेशन निर्माण होत चाललेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या असणाऱ्या सामाजिक सुविधांच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं कुटुंब कल्याण त्याच्यामधून घडत असलेलं आपल्याला दिसत आहे. आता शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत जर बघितलं तर खाजगी क्षेत्रात शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुका वाढलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या सेवांच्या मध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. परंतु एकंदरीत आपण जर बघितलं तर जसजशा गुंतवणुका वाढत गेल्या तसतशा या सेवा मात्र महाग बनत चाललेल्या आपल्याला दिसून येतात. जसं आपण खाजगी कॉलेजेसमध्ये जर प्रवेश घेतला तर त्याच्या फी जर बघितल्या तर सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेने किंवा सरकारी शाळांच्या तुलनेने ते जास्त असलेले आपल्याला दिसतात. पण क्वालिटी जर गुणवत्तेच्या आधारावरती जर बघितलं तर जिथं गुणवत्ता वाढत चालली, जिथं गुंतवणुका वाढत चालल्या तिथं मात्र ते महाग होत चाललेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की शिक्षण व आरोग्य सुविधांच्यावरचा खर्च जो आहे तो खर्च वाढला जरी असला तरी दिल्या जाणाऱ्या अनुदानात मात्र सरकारनं घट केलेली आहे. आता आपण जर बघितलं तर सेल्फ फंडेड एज्युकेशन आणलेलं आपल्याला दिसून येतं. आता सेल्फ फंडेड एज्युकेशन म्हणजे तुम्हीच फी गोळा करा आणि त्या गोळा केलेल्या फीमधूनच त्यांना असणारं शिक्षण द्या. अशा टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन्समध्ये या जास्त सुधारणा आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर शिक्षण आणि आरोग्य या असणाऱ्या सुविधांच्या मध्ये सुद्धा वाढ होत चाललेली आपल्याला दिसून येते. परंतु सार्वजनिक उपक्रमामध्ये मात्र त्यांचा सहभाग जो आहे तो सहभाग कमी होत चाललेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून आता खाजगी क्षेत्र जे आहे ते त्याच्यामध्ये प्रकर्षानं वाढत चाललेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत जो गट आहे किंवा मागासवर्गीय जो गट आहे, मग SC असेल, ST असेल, NT असेल, DT असेल, VJNT असेल, असे जे काही मागासवर्गीय गट आहेत या गटांना सुद्धा, कमकुवत गटांना सुद्धा शिक्षण उपलब्ध करून देणं हे महत्त्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून जर पाहिलं तर 1991 नंतर भारत सरकारनं सुद्धा एक नवीन अशा प्रकारचं धोरण जरा स्वीकारलं की जसं आपण बघतो आहे की भारत सरकारनं जसे 2005 मध्ये मनरेगा आणली. या मनरेगा म्हणजे आपण जर पाहिलं तर नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट जो आहे तो नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट म्हणजे राष्ट्रीय रोजगार हमी कायदा 2005ला जसा आणला तसाच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसेल की 2005ला एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन आणलं म्हणजे शिक्षणाचा हक्क सुद्धा आणला आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षण मुलांना मिळणं हा त्यांचा हक्क ठरला गेला. त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की जे स्ट्रीमच्या बाहेर, एज्युकेशन प्रवाहाच्या बाहेर जी मुलं होती ती सुद्धा एज्युकेशनमध्ये येत असलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या सुविधा जशा वाढत चालल्या तसं त्याचं महत्त्व सुद्धा वाढत चाललेलं आपल्याला दिसतं. या बोर्डवरती आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की सामाजिक पायाभूत सुविधांचं जे महत्त्व आहे ते अतिशय अधोरेखित असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मानवी विकास आहे, आर्थिक वृद्धी व विकास त्याच्यामुळे होत असलेला आपल्याला दिसतो. धनात्मक बाह्य फायदे होत असलेले आपल्याला दिसतात. गुणवत्तापूर्ण जीवन आपल्याला मिळत असलेलं आपल्याला दिसतं. उत्पादकतेमध्ये कार्यक्षमता वाढत असलेली आपल्याला दिसते. साधन सामुग्रीचा वापर होत असलेला दिसतो.
मानवी साधन सामुग्रीची महत्वाकांक्षा वाढत चाललेली आपल्याला दिसते आणि सामाजिक बदल घडत चाललेले आपल्याला दिसतात आणि ह्या सगळ्या महत्वांचा आपल्याला टप्प्याटप्प्याने विचार करायचा आहे आणि त्यापैकी एक म्हणजे मानवी विकास जो आहे तो मानवी विकास आपण जर बघितलं तर वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर ह्युमन डेव्हलपमेंट जी कन्सेप्ट आहे ती अगदी वर्ल्ड लेवलवरती आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे वर्ल्ड लेवलवरती येत असताना काय झालं की युनोने जे आपल्याला असं दिसून की मानवी विकासाचे निर्देशांक आणले. हे मानवी विकासाचे निर्देशांक आणत असताना त्याच्यामध्ये लोक साक्षर किती आहे, लोकांचं दरडोई उत्पन्न किती आहे, लोकांची आर्थिक प्रगती किती आहे याचा विचार केला आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला असं दिसून येईल की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तयार केला म्हणजे मानवी विकासाचा निर्देशांक आणि त्याच्यामध्ये जवळपास आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो 188 देशामध्ये भारत हा 131वा देश असलेला आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता ह्या मानवी विकास निर्देशांकामध्ये आपण मध्यावरती पोहोचलेलो आपल्याला आढळून येतं. म्हणजे अजूनही आपल्यामध्ये एज्युकेशनचा प्रभाव वाढला पाहिजे किंवा प्रसार वाढला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की लोकांचं दरडोई उत्पन्न म्हणजे प्रतिमानसी उत्पन्न वाढत गेलं पाहिजे आणि हे जसं वाढत जाईल तसं आपल्याला असं दिसून येईल की आपला मानवी विकासाचा निर्देशांक जो आहे हा मानवी विकासाचा निर्देशांक हा चांगल्या पद्धतीने निर्माण होईल. त्याचबरोबर आर्थिक वृद्धी होणं महत्वाची गोष्ट आहे. पायाभूत सुविधांच्यामुळे एक लक्षात घ्या की साहजिकच आपण जर बघितलं तर आर्थिक वृद्धी इकॉनॉमिकल ग्रोथ ही जी गोष्ट आहे म्हणजे संख्यात्मक वाढ जी आहे ती संख्यात्मक वाढ सगळ्यात महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिक्षण जे आहे ते शिक्षण जसं वाढत जाईल तसं लोकांच्याकडली कौशल्यता किंवा कुशलता वाढत जात असलेली आपल्याला दिसून येते आणि ज्यावेळी कुशलता वाढत जाते त्यावेळी व्यक्तीचं उत्पन्न सुद्धा वाढत जातं. कारण त्या कुशलतेच्या आधारावरती किंवा कौशल्याच्या आधारावरती व्यक्ती नवनिर्मिती करत असलेली आपल्याला दिसते आहे किंवा चांगल्या प्रकारचा रोजगार त्याला उपलब्ध होत असलेला आपल्याला दिसून येतोय आणि त्यामुळं त्या व्यक्तीचं जे दरडोई उत्पन्न आहे हे दरडोई उत्पन्न वाढत चाललेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधामुळे साहजिकच आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून की आर्थिक विकासाला सुद्धा जसं आर्थिक वृद्धी होत असते तसे आर्थिक विकासाला सुद्धा हातभार लागत असलेला आपल्याला दिसतो. कारण देशामध्ये नवनवीन उद्योगधंदे निर्माण होत असतात किंवा हे लोक शिक्षण घेतलेले किंवा चांगले आरोग्य असलेले लोक ह्या नवनवीन उद्योगामध्ये समाविष्ट होत असतात आणि त्यामुळे साहजिकच उद्योगधंद्याची उत्पादन क्षमता जी आहे ती उत्पादन क्षमता वाढत असते आणि उत्पादन क्षमता वाढली की उत्पादन वाढत असलेलं आपल्याला दिसतं आणि हे उत्पादन वाढलं की त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होतो आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ होणं म्हणजेच आर्थिक विकास होणं ही अशा प्रकारची एक लिंक आपण ज्याला म्हणतो ही लिंक तयार होत असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की धनात्मक बाह्य फायदे सुद्धा होतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की केवळ हे फायदे म्हणजे शिक्षण घेणारे आणि देणारे किंवा आरोग्य सुविधा घेणारे आणि आरोग्य सुविधा देणारे या दोघांनाच होतो का तर नाही, सर्वांना होत असलेलं आपल्याला दिसतं. कारण एक शिकलेला माणूस दुसऱ्याला शहाणपणा शिकवत असतो किंवा चांगल्या प्रकारचं नॉलेज देत असलेला आपल्याला दिसतो, दुसऱ्यालाही प्रशिक्षित करत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर दुसऱ्यालाही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असलेलं दिसतं. एक चांगली आरोग्यदायी सुविधा निर्माण झाली की आपल्याला असं दिसून येते की त्या असणाऱ्या ठिकाणची गलिच्छता कमी होते, रोगराई कमी होते. त्यामुळे तो फायदा हा त्या व्यक्तीपुरताच मर्यादित राहत नाही तर संपूर्ण समाजाला त्याचा होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आपण जर बघितलं तर त्याचे धनात्मक फायदे होत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जसं एज्युकेशन एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होत असतं तसं आरोग्य सुविधा ज्यावेळी चांगल्या प्रकारचे निर्माण होतात त्यावेळी स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटत असतं, रोगराईविषयीचे असणारे परिणाम होत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर हे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की या सुविधांच्यामुळे गुणवत्तापूर्ण जीवन एक चांगल्या प्रकारे जगता येतं. कारण आपली चांगली कार्यक्षमता वाढत असलेली आपल्याला दिसते, चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या आपल्याला प्राप्त होत असलेल्या दिसतात, आपल्याला चांगलं उत्पन्न मिळत असलेलं आपल्याला दिसतं, आरोग्यदायी आपण जीवन चांगलं जगत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या प्रगतशील देशांच्याकडे जर आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलं, अमेरिका, फ्रान्स, रशिया, जर्मनी, जपान
चायना, तर आपल्याला असं दिसून येते की हे लोक चांगल्या प्रकारचं जीवन, हायफाय स्टँडर्ड जीवन आपल्याला असं दिसून येते की जगत असतात, चांगल्या प्रकारच्या सुविधांचा उपभोग घेत असतात. याचं कारण असं आहे की त्या देशामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण आहे, त्या देशामध्ये चांगल्या प्रकारच्या आरोग्यविषयीच्या सुविधा आहेत, कुटुंबाची संख्या मर्यादित आहे आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येते की एक गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी या असणाऱ्या सामाजिक सुविधा सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. कारण शिक्षणामुळे आपल्याला असं दिसून येते की लोकांच्या रोजगारामध्ये वाढ होत असते, चांगल्या प्रकारचा किंवा चांगला दर्जेदार रोजगार त्यांना प्राप्त होत असतो, त्यामुळे त्यांचं कौटुंबिक उत्पन्न वाढत असतं. त्याचबरोबर आरोग्य सुविधामुळं आपल्याला असं दिसून येईल की त्याचं राहणीमान बदलत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि चांगल्या राहणीमानाकडे किंवा उच्च दर्जाच्या राहणीमानाकडे व्यक्ती बोलत असलेले आपल्याला दिसते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की व्यक्तीची गुणवत्तापूर्ण विकास जो आहे किंवा गुणवत्तापूर्ण जीवन जे आहे ते वाढत असलेलं आपल्याला दिसतं. उत्पादकतेत कार्यक्षमता असलेले आपल्याला दिसून येते. बघा, शिक्षण घेतल्यामुळं आपण अतिशय चांगल्या प्रकारचं कुशल काम करू शकतो किंवा कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये आपण चांगल्या प्रकारचे रिझल्ट देऊ शकत असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं आपण जर बघितलं तर हेच कमी वेळामध्ये चांगल्या दर्जाचं काम करण्याची जी पात्रता आहे ती शिक्षणामुळे निर्माण होत असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर जास्त वेळ काम करण्याची कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, क्षमता ज्याला असं म्हणतो, ती आरोग्याच्या सुविधांच्यामुळे निर्माण होत असलेली आपल्याला दिसते. आणि या दोन्हीचा परिणाम असा होतो की एकंदरीत उत्पादकता वाढते आणि उत्पादकता वाढते म्हणजेच व्यक्तींची कार्यक्षमता वाढत असलेली आपल्याला दिसते. आज आपण अगदी उदाहरणार्थ जपान सारखा देश घेतला तर तिथं 20 तास लोक काम करतात. अमेरिकेसारख्या देशामध्ये 18-20 तास लोक काम करतात. का करतात? तर तिथं चांगल्या प्रकारचं शिक्षण आहे, कारण प्रत्येकाला एक टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन मिळत असल्यामुळं किंवा आपल्याला असं दिसून की चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत असल्यामुळे चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या मिळतात किंवा व्यवसाय करायच्या संध्या मिळतात आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून की त्याच्यासाठी लागणारं कष्ट हे फार कमी आहे आणि चांगलं उत्पादन मिळत असलेलं आपल्याला दिसतं. आरोग्यदायी सुविधामुळे तिथलं जीवन जे आहे ते अतिशय कमी रोगराईचं किंवा कमी गलिच्छपणाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं त्यांची उत्पादकता जी आहे ती उत्पादकता वाढत असलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता सुधारत असलेली आपल्याला दिसून येते. 6वा मुद्दा जो आहे तो साधन सामुग्रीचा वापर, साधन सामुग्रीचा सुयोग्य वापर. आज जर आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर विपुल प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. या साधन संपत्तीचा आपण पुरेपूर वापर करू शकत नाही. का? तर आपल्याकडे ते करण्याचं तंत्रज्ञान अवेलेबल नाही आहे किंवा तशा प्रकारचं कौशल्य आपल्या लोकांच्याकडे नाही आहे आणि म्हणून आपण त्याचा वापर हा पर्याप्त पद्धतीनं किंवा ऑप्टिमम आपण ज्याला म्हणतो जास्तीत जास्त मॅक्सिमम आपण त्याचा वापर करू शकत नाही. हे जर शिक्षण लोकांना दिलं किंवा तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं किंवा आपल्याला चांगल्या आरोग्य त्यांचं निर्माण केलं तर ही लोक अधिक कॅपॅसिटीनं अधिक कार्यक्षमतेनं काम करतील आणि या नैसर्गिक साधन सामुग्रीचा आपल्याला पुरेपूर वापर करता येईल. मग ती खनिज संपत्ती असो किंवा आपल्याला असं दिसून येईल की वनस्पतीच्या रूपाने संपत्ती असो किंवा इतर काही असणारी आपली स्थावर साधन संपत्ती असो, याचा जर आपल्याला पर्याप्त वापर जर नैसर्गिक साधन सामुग्रीचा करायचा असेल तर आपल्याला या पायाभूत सामाजिक सुविधा आपल्याला पहिले निर्माण करता येते, कराव्या लागते आणि त्या लोकांना ज्यावेळी आरोग्यदायी जीवन किंवा चांगल्या दर्जाचं जीवन लोक जगायला सुरुवात करतील त्यावेळी या नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल. त्याच्यानंतर आपण मानवी साधन सामुग्रीची महत्वाकांक्षा. एक बघा, आज आपण बघतो आहे की आपण अतिशय अल्पसंतुष्टी लोक आहोत. म्हणजे थोडेसे पैसे मिळाले, थोडंसं उत्पन्न मिळाले की आपण म्हणतो बस झालं बाबा मला पोटापुरतं. आपण जर आपल्या शेतकऱ्याकडे जर बघितलं तर आपल्याला हे चित्र दिसतं. कुठल्याही शेतकऱ्याला आपण विचारलं की बाबा किती यावेळी उत्पन्न मिळेल तर मिळेल आम्हाला पोटापुरतं किंवा कुटुंबापुरतं मिळेल. म्हणजे केवळ सबसिस्टन्स मोटिव्ह ज्याला आपण म्हणतो, उदरनिर्वाहाचा दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो तेवढाच त्याच्याकडे. पण ते जर अमेरिकेतल्या शेतकऱ्याला विचारलं तर तो असं म्हणेल की मला याच्यातून एक $12,000-13,000 एक्स्ट्रा उत्पन्न मिळेल. म्हणजे त्याचा दृष्टिकोन आहे तो कमर्शियल असलेला आपल्याला दिसतो. याचं कारण असं की तो प्रत्येक गोष्टीकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत असलेला आपल्याला दिसतं आणि हा दृष्टिकोन कधी विद्यार्थी मित्रांना निर्माण होतो की ज्यावेळी आपल्याला शिक्षण असेल. आता शिक्षणामुळे आपल्या महत्वाकांक्षा वाढत असतात की मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे, मला सगळ्यात उच्च दर्जाची नोकरी मिळाली पाहिजे. हे शिक्षण असेल तर आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्या महत्वाकांक्षा वाढतात.
म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येते की आपण शिक्षणामुळं किंवा आरोग्यदायी सुविधांच्यामुळं, निरोगीपणामुळं आपण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू आणि अधिक चांगलं उत्पन्न मिळवू, ही जी महत्वाकांक्षा आहे, ही महत्वाकांक्षा त्याच्यामधून निर्माण होत असलेल्या आपल्याला दिसते. म्हणजेच मानवी साधन सामुग्रीची अधिक उत्पादन करण्याची, अधिक वाढ करण्याची कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता वाढत असते आणि त्याच्यातून ती महत्वाकांक्षा निर्माण होत असलेल्या आपल्याला दिसते. त्याचबरोबर आठवा म्हणजे सामाजिक बदल होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. जसजशा शिक्षण संस्था वाढत असतात तसतशा आपल्याला असं दिसून की त्यामध्ये प्रवेश घेणारे, शिक्षण घेणारे विद्यार्थी वाढत असलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास जो आहे तो गुणात्मक विकास होत असलेला आपल्याला दिसतो आणि याचबरोबर व्यक्तिमत्वाचाही विकास त्याच्यावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होत असलेलं आपल्याला दिसतं. आरोग्य सुविधांच्यामुळे लोकांना जीवनाची एक सुरक्षितता मिळत असलेली आपल्याला दिसते की आमच्या देशामध्ये चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत, त्यामुळं मला कुठेही जाऊन माझा उपचार करायचं म्हटलं तर मला ते शक्य होत असलेलं आपल्याला दिसून येते. हा एक आत्मविश्वास त्याच्यामधून निर्माण होत असतो आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये सामाजिक बदल निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे हे सामाजिक पायाभूत सुविधांचं महत्त्व हे अनेक घटकांच्यामुळं अधोरेखित झालेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर भारत सरकारचं शिक्षण विषयीचे कार्यक्रमांचा आपल्याला सुरुवातीला आढावा घ्यायचा आहे, नंतर आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा आढावा घ्यायचा. सरकारचं शिक्षण विषयीचे कार्यक्रम जर बघितले तर भारत सरकारनं आपल्याला असं दिसून येतं की वेळोवेळी शिक्षणामध्ये बदल केलेले आपल्याला दिसतात आणि हे शिक्षणामध्ये बदल करत असताना 1986चा आपल्याला असं दिसून येतं की नवीन शैक्षणिक धोरण आणलं. आता हे नवीन शैक्षणिक धोरण आणत असताना त्याच्या पाठीमागं काय उद्दिष्ट ठेवली होती तर सगळ्यात महत्त्वाचं पूर्वीचं जे शिक्षण होतं ते अतिशय शहरी भागामध्ये आणि ठराविक वर्गामध्ये केंद्रित झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं आता 1986च्या धोरणानुसार आपण जर बघितलं तर विकेंद्रित शिक्षण पद्धती आणली आणि त्यामुळे विकेंद्रित शिक्षण पद्धतीमुळं सामाजिक व प्रांतिक जो असमतोल होता हा असमतोल दूर करणं महत्त्वाचं होतं. म्हणून ज्या ठिकाणी शाळा नाहीत त्या ठिकाणी शाळा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आलं. त्यामुळे तिथल्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे आपण जर बघितलं तर 1986 नंतर अनेक वाड्या वस्त्यावरती सुद्धा शाळा अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसतात. रात्रशाळा अस्तित्वात आलेल्या दिसतात. आदिवासींच्यासाठीच्या शाळा अस्तित्वात आलेल्या दिसतात. नवनवीन असणारे आपल्याला दिसून की माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध झालेलं आपल्याला दिसतं आणि हे सगळं जर बघितलं तर खरं 1986च्या धोरणामध्येच दूरदृष्टीनं ठरवलं होतं की सामाजिक व प्रांतिक असमतोल दूर करणं आणि जास्तीत जास्त या असणाऱ्या शिक्षण सुविधा या भागामध्ये निर्माण करणं. दुसरा भाग तुम्ही जर बघितला तर इथं महिला सक्षमीकरणाचा की जास्तीत जास्त मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं आणि एक मुलगी शिकली की कुटुंब शिकतं अशा प्रकारची एक प्रचार भावना लोकांच्या मध्ये निर्माण करून दिली आणि त्यामुळे मुलींच्यासाठी आपण जर बघितलं तर सरकारनं अनेक प्रकारचे उपक्रम आणले. त्यांच्यासाठीच्या स्वतंत्र शाळा निर्माण केलेल्या आपल्याला दिसतात. महाविद्यालय महिलांची किंवा मुलींच्यासाठी जे निर्माण केलेले दिसते. कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला असं दिसून येईल की टेक्नॉलॉजिकल प्रशिक्षण सुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आपल्याला दिसतं. नर्सिंगचं शिक्षण उपलब्ध करून दिलेलं दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर ह्याच्या पाठीमागं सगळ्यात महत्त्वाचं की बौद्धिक विकास तरी आहेच, पण त्याचबरोबर महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करणं सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. कारण एखादी शिकलेली महिला कुठलाही उद्योग व्यवसाय करत असलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळं आजकाल आपण जर बघितलं तर आजकालच्या सरकारचं सुद्धा तेच धोरण आहे. त्यामुळं अनेक ठिकाणची जी क्षेत्र महिलांना प्रतिबंधित होती, उदाहरणार्थ आपल्याला असं दिसून येईल की सैनिकी क्षेत्र ते सुद्धा महिलांच्यासाठी खुलं केलं किंवा वाहतूक क्षेत्र जे महिलांच्यासाठी प्रतिबंधित होतं ते सुद्धा खुलं केलेलं आपल्याला दिसतं. याचा परिपाक असा आहे की शिक्षणामुळं महिलांच्यामध्ये एक प्रकारचे सबलीकरण निर्माण होतं आणि या सबलीकरणाचाच फायदा महिलांना जास्तीत जास्त मिळाला पाहिजे आणि त्यांचं सक्षमीकरण घडलं की कुटुंबाचं सक्षमीकरण होतं. अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून आपल्याला असं दिसून येईल की या महिलांच्यासाठी शिक्षण व्यवस्था निर्माण केलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर
अल्पसंख्याक लोक आहेत. या धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याक लोकांना सुद्धा चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, त्यांचंही समाजातलं मधलं स्थान वाढावं, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण काय काय धार्मिक गोष्टी जर बघितल्या तर केवळ धर्माच्या आधारावरती शिक्षण देत बसतात आणि इतर शिक्षण देत नाही, त्यामुळे त्यांचं स्थान समाजामधलं उंचावत नाही. आणि म्हणून धार्मिक अल्पसंख्याक जी लोक आहेत, मग आपल्याला असं दिसून येईल मुस्लिम असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, पारशी असतील, ज्यांची संख्या अल्प आहे, अशा अल्पसंख्याक धार्मिक लोकांना जर शिक्षणाची दालनं खुली करून दिली तर त्याच्यामुळे सुद्धा समाजामध्ये एक समानता निर्माण होईल आणि विषमतेची दरी जी आहे ती विषमतेची दरी कमी होत जाईल. या दृष्टिकोनातून त्या लोकांना सुद्धा शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यांचं समाजातलं स्थान वाढवणं, दर्जा वाढवणं, या दृष्टिकोनातून 1986च्या धोरणामध्ये उद्दिष्ट ठरवलं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे लोक आहेत, या लोकांना सुद्धा शिक्षण उपलब्ध करून देणं. आपण बघतोय की गरिबांचं शिक्षण राहिलं नव्हतं, पण आज सरकारी शाळांमध्ये इतक्या अल्प फीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की किंबहुना त्याच्यामध्ये फी न घेता सवलती देऊनच मोफत शिक्षण दिलं जात असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आपलं जर बघितलं सरकारी शाळांमध्ये SC, ST, NT, DT, VGNT या लोकांच्यासाठी किंवा OBC, SBC या लोकांच्यासाठी आपल्याला असं दिसून येईल की सरकारने शिष्यवृत्त्याच दिलेल्या आहेत. याच्या पाठीमागं काय की जे लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, या लोकांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवणं आणि या लोकांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणणं आणि त्याच्यातून त्यांची उन्नती साधणं, हा सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन या 1986च्या धोरणामध्ये ठरवला गेला. त्याच्यानंतर भारत सरकारनं आपल्याला असं दिसून येईल की 2009 मध्ये सर्व शिक्षा अभियान आणलं आणि या सर्व शिक्षा अभियानामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय केलं की भारत सरकारनं 2005चा जो कायदा होता राईट टू एज्युकेशन, तो अतिशय ॲक्टिव्ह केला. म्हणजे काय केलं तर 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचं शिक्षण निर्माण केलं आणि त्यांचा तो हक्क बनवून दिला. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर वाढत्या लोकसंख्येच्यानुसार किंवा लहान मुलांच्याकडे बघण्याचं एक कुटुंबातलं उत्पन्नाचं साधन म्हणून जी बघण्याची मनोवृत्ती होती, यालाच पायबंद घालून या मुलांना सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे किंवा किमान प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून 6 ते 14 वयोगटातील मुलांना राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत आणून आपल्याला असं दिसून येईल की सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे ते प्राथमिक शिक्षण प्रामुख्यानं उपलब्ध करून दिलेलं दिसतं. त्यामुळं गावोगावी बालवाड्या काढल्या किंवा आपल्याला असं दिसून येईल की 1ली ते 4थीचे वर्ग काढले किंवा 7वीपर्यंतच्या काही ठिकाणी शाळा असलेल्या आपल्याला दिसतात, माध्यमिक शाळा असलेल्या आपल्याला दिसतात आणि ह्या सगळ्या शाळा किंवा आदिवासी भागामध्ये आदिवासींच्यासाठीच्या रात्र शाळा निर्माण केल्या, दिवस शाळा निर्माण केल्या. म्हणजे ह्या ज्या शाळा निर्माण करत असताना या सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत आपल्याला असं दिसून येईल की त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर साक्षरता भारत अभियान सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की 8 सप्टेंबर 2009ला भारत सरकारनं आणलं. आता साक्षरता भारत अभियान याच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्येच साक्षरतेचा प्रसार झाला पाहिजे किंवा साक्षर संपूर्ण भारत झाला पाहिजे म्हणून अनेक ठिकाणी आपण बघतोय की आमका जिल्हा संपूर्ण साक्षर जिल्हा अशा प्रकारचे बोर्ड लागलेले आपल्याला दिसतात. याचंच कारण असं आहे की प्रत्येक ठिकाणी साक्षरता मोहीम राबवली गेली आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की 15 ते 18 वयोगटातील जी मुलं आहेत, या 15 ते 18 वयोगटातील मुलांना ह्या शैक्षणिक प्रवाहामध्ये पुन्हा आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं धोरण ठरवलं गेलं. राईट टू एज्युकेशन्समध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांच्यासाठी त्यांना शिक्षणाचा हक्क दिला गेला आणि आपल्याला असं दिसून येईल की साक्षर भारत अभियानामध्ये आपल्याला असं दिसून येतं की निरंतर शिक्षणाची प्रक्रिया चालू राहावी, प्रौढ शिक्षणाची प्रक्रिया चालू राहावी. या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसून येईल की हे पाऊल किंवा हे अभियान राबवलेलं आपल्याला दिसतं की 15 ते 18 वयोगटातील किंवा 20 वयोगटातील जी मुलं आहेत, प्रौढ आहेत, तरुण आहेत, या तरुणांना शिक्षण देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून संपूर्ण साक्षरता कार्यक्रम याच्यामध्ये राबवला गेला. त्याचबरोबर साक्षरोत्तर कार्यक्रम राबवला गेला. नुसतं साक्षर करणं म्हणजे त्यांना अंक लिहायला येणं किंवा बाराखडी लिहायला येणं
एवढ्यापुरतंच ते मर्यादित ठेवलं नाही, तर आपल्याला असं दिसून येईल की साक्षरोत्तर कार्यक्रमामध्ये त्यांना प्रशिक्षण देणं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना एकतर स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणं शक्य झालं किंवा दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये काम करता येणं शक्य झालं. म्हणजे त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून जे लागणारे किमान कौशल्य आहे, हे कौशल्य उपलब्ध करून देणे किंवा त्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललेले आपल्याला दिसतं. आणि त्याचबरोबर सातत्यपूर्ण आणि निरंतर शिक्षण व्यवस्था. मुलांना शिक्षण ही अशी एक गोष्ट आहे की आयुष्याच्या शेवटापर्यंत तुमची संपत नाही, कारण तो एक स्ट्रीम आहे, तो एक प्रभाव आहे. आपण म्हणतो पहिलीतून दुसरीत आलो, दुसरीतून तिसरीत गेलो किंवा 10वीतून 11वीत आलो, 11वीतून 12वीत गेलो, 12वीतनं पुढं आलो, आज आपण TY पर्यंत गेलो. याचा अर्थ शिक्षण थांबलं का? TYच्या पुढे सुद्धा आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, PhD सारखं संशोधनात्मक शिक्षण आहे. आणि आपण ज्या ज्या ठिकाणी व्यवसाय करणार किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करणार त्या त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नवीन नवीन पद्धती, नवीन नवीन ज्ञान घ्यावंच लागतं. त्यामुळे शिक्षण हे सातत्यपूर्ण आणि निरंतर असावं या दृष्टिकोनातून या साक्षर भारत अभियानामध्ये ठरवण्यात आलं. आणि अशा या 3 उद्दिष्टावरती हे साक्षर भारत अभियान राबवलं गेलं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर उच्च व तांत्रिक शिक्षण जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. की आपण ज्याला उच्च शिक्षण म्हणतो म्हणजे पदवी शिक्षण, जे तुम्ही आता सध्या घेताय. तुम्ही जसं बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये शिकताय, काही मुलं बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये शिकतात, काही मुलं बॅचलर ऑफ सायन्समध्ये शिकतात, तसेच काही मुलं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं जे शिक्षण आहे ते शिक्षण आपल्याला मिळत असलेलं आपल्याला दिसतं. आणि उच्च शिक्षणाची गंगा जी आहे ती आता खेडोपाडी सुद्धा पोचत असलेले आपल्याला दिसून येते. अनेक ठिकाणी महाविद्यालय अस्तित्वात आलेले आपल्याला दिसतात. मग ती परंपरागत असणाऱ्या फॅकल्टीचे असो, आर्ट्स कॉमर्स सायन्स सारखे असेल किंवा आपल्याला असं दिसून की BEd सारखे असतील, म्हणजे जिथं प्रशिक्षण दिलं जातं शिक्षकांना, किंवा आपल्याला असं दिसून की MPEd सारखे असतील की जिथं फिजिकल एज्युकेशन दिलं जातं. अशा स्वरूपाबरोबरच आपण जर बघितलं तर आपल्यामध्ये काही नामांकित शिक्षण संस्था सुद्धा आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे मुंबईला जर बघितलं तर IIT आपण म्हणतो. आज भारतामध्ये तुम्ही जर बघितलं तर 16 IITs आहेत. लक्षात, आपल्याकडे आहे, खरगपूरला आहे, सहारनपूरला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी IITs ज्या निर्माण केल्या, या IITतून आपल्याला असं दिसून की टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन जे आहे ते टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन आपल्याला असं दिसून की दिलं जात असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर IIT सारखी संस्था आहे, IIM सारखी संस्था आहे, त्याचबरोबर AIIMS सारखी संस्था आहे, त्याचबरोबर NIT सारख्या संस्था आहेत. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की इतर सुद्धा म्हणजे AICTE जी आहे म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ही संस्था तर 1945ला निर्माण झाली. की ऑल इंडिया आपल्याला असं दिसून येईल की काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन जी संस्था आहे त्याच्या अंतर्गत सर्व असणाऱ्या टेक्निकली ज्या संस्था शिक्षण देतात, उदाहरणार्थ इंजिनिअरिंग कॉलेजेस, हे त्याच्या अंतर्गत ॲफिलिएटेड असतात, त्यांना संलग्न असतात. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की अशा प्रकारची संस्था भारतामध्ये 1945लाच अस्तित्वात आली. त्यामुळं आज पूर्वी फक्त गव्हर्नमेंटचीच इंजिनिअरिंग कॉलेजेस होती, पण आज खाजगी कितीतरी निघालेली दिसतात. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 5 मोठी इंजिनिअरिंग कॉलेजेस असलेले आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर रत्नागिरीचं फिनोलेक्स कंपनीचं आहे, आंबोचं राजेंद्र माने आहे, पेडांबेचं आपल्याला असं दिसून की राजाराम शिंदे आहे, घाटाचं केमिकल कंपनीचं GIT आहे, परशुराम इंजिनिअरिंग असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे असे 5 महाविद्यालय आपण जर बघितली तर टेक्निकली असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर या सगळ्यांची एक गुणवत्ता राखावी, गुणवत्ता राहिली पाहिजे. कारण नुसते केवळ संख्यात्मक वाढी होऊन चालणार नव्हत्या, दर्जात्मक वाढ, मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, त्याचं भवितव्य घडलं पाहिजे, त्याचा किमान असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विकास घडला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर भारत सरकारनं 1984 साली नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल म्हणजेच NAAC ची स्थापना केली. आणि हे NAAC दर 5 वर्षांनी
प्रत्येक महाविद्यालयाचे, मग ते इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, आर्ट्स कॉमर्सची महाविद्यालय असो, B.Ed असो, तुमचं B.Ed असेल किंवा फिजिकलचं कॉलेज असेल, या सगळ्यांचं ॲक्रेडिशन्स करत असतं, त्याला प्रमाणित करत असतं. आणि हे प्रमाणित करत असताना त्याचा दर्जा मुख्यतः तपासतं. आणि त्यामुळं आपलंही महाविद्यालय, आता आपण थर्ड सायकलला जातोय, 2 वेळा आपल्याला चांगल्या ग्रेडेशन्स मिळाल्या. पहिल्यांदा B मिळाली, दुसऱ्यांदा B+ मिळाली. आता आपण B+ किंवा Aकडं आपण वाटचाल आपली सुरू आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वेळी प्रत्येक महाविद्यालयानं आपल्या दर्जामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि हे सुधारणा तपासण्यासाठी नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिशन्स काउन्सिल जी आहे, जे NAAC आहे, हे 1994ला स्थापन केलेलं आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर शेवटचा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं रुसा आणलेला आपल्याला दिसतं. रुसा याचा अर्थ असा की राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान. राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान याची स्थापना 2013 अंतर्गत केली. आता ही रुसा जी आहे ती रुसा आपल्याला असं दिसून येईल की वेगवेगळ्या ज्या विद्यापीठं आहेत, विद्यापीठाच्या अंतर्गत जी महाविद्यालये आहेत, या महाविद्यालयांना आपलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी किंवा तिचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी अनुदानं देत असतात. ही अनुदानं वेगवेगळ्या प्रकारची देतो. उदाहरणार्थ आपल्याला असं दिसून की इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठीची म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर असणारे म्हणजे पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा, मग बेंचेस असतील, टेबल असतील, ब्लॅकबोर्ड्स असतील, किंवा आपल्याला असं दिसून की LED प्रोजेक्टर्स असतील, यासाठी कॉम्प्युटर्स असतील, यासाठी आपल्याला असं दिसून की अनुदान देतं. त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना एक कौशल्य शिकण्यासाठी त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम्स राबवतो. मग त्याच्यामध्ये सेमिनार घेत असतं, मग आपल्याला असं दिसून की वर्कशॉप घेत असतं. ह्या अशा वर्कशॉप, सेमिनार, कॉन्फरन्समधून या प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यांना एक वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य त्याच्यामध्ये प्राप्त व्हावेत, निर्माण व्हावेत, या दृष्टिकोनातून सुद्धा अनुदान देत असलेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर राष्ट्रीय पातळीवरनं सुद्धा आता अनुदान देण्याची एक स्वतंत्र प्रकारची व्यवस्था निर्माण केलेली दिसते. आणि या सगळ्यांना कोऑर्डिनेट कोण करत असतं तर मात्र युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जी संस्था दिलेली आहे आपली, ती करत असते. म्हणजे आपल्याला असं दिसून की विद्यापीठ ग्रँट म्हणजे अनुदान महामंडळ जे आहे, कमिशनचं जे आहे, हे मंडळ काम करत असलेलं आपल्याला दिसतं. की आज आपण बघतो आहे की UGC जी आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन्स जे आहे, ते या सगळ्या असणाऱ्या विद्यापीठाचं, महाविद्यालयांचं नियंत्रण करत असतं की त्या विद्यापीठाने आपला दर्जा सुधारावा, आपला असणारं एक लक्षात घ्या इन्फ्रास्ट्रक्चर सुधारावं. आणि त्यांच्या अंतर्गत वेगवेगळे जे आपल्या देशामध्ये नियोजन केलं जातं किंवा 5 इयर प्लॅन्स आणले जातात, त्याच्या अंतर्गत सुद्धा वेगवेगळी अनुदानं मंजूर केली जातात की ज्यामधून वर्कशॉप, सेमिनार, कॉन्फरन्स, इन्फ्रास्ट्रक्चर्स या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी अनुदानं देणं, प्रत्येक संस्थांचा दर्जा सुधारणं आणि तो तपासणं, या सगळ्या प्रक्रिया केल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळं साहजिकच हे जेवढं चांगल्या पद्धतीनं होईल, विद्यापीठातली संशोधनं वाढतील, विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढतील, नवनवीन कोर्सेस वाढतील, त्यावेळी एक लक्षात घ्या की त्या विद्यापीठाचा, त्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा एक प्रकारचा दर्जा हा वाढत जात असलेला आपल्याला दिसतो. आणि त्याचा निश्चितपणे फायदा हा आपल्याला असं दिसून की शिक्षणामुळं विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी म्हणजेच समाजाला होत असलेला आपल्याला दिसून येतो. याच्यानंतर मात्र आपल्याला आरोग्य व कुटुंब कल्याणाचा विचार आपण